तर अहिल्यानगरमध्ये कोरोना काळात खोटा रिपोर्ट दिल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। कोरोना काळात घसादुखीची तक्रार घेऊन गेलेल्या रुग्णाला खोटा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल देऊन चुकीचे उपचार केल्यानं त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून अवयव तस्करी आणि पुरावा नष्ट करण्याचे गंभीर 5 डॉक्टरांविरोधात जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आलेत। मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गिरीश जाधवांनी अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिसांना निवेदन दिलंय। तसंच उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी बॉम्बे नर्सिंग होम कायद्याअंतर्गत रुग्णालयावर कठोर कारवाईची मागणी केली। दरम्यान चुकीच्या पद्धतीने डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं डॉक्टर संघटनेनं सांगितलेलं आहे की यांना त्वरित अटक करा, अर्जंट यांना अटक करा आणि यांच्यावर जेवढी कठोर कारवाई होईल तेवढी कठोर करा। आणि आज कुशल त्यांच्या त्यांचे लोक निवेदन द्यायला आले होते IME संघटनेचे की गुन्हे मागे घ्या, जे मागणी करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, पहिली मेसा अंतर्गत कारवाई करा त्यांच्यावर। अवयवाची तस्करी आणि ते अवयव दुसऱ्यांना ट्रान्सप्लांट करायचं हे काही शक्य नाही, कारण त्या काळात भारतातच नव्हे तर अख्ख्या जगात ट्रान्सप्लांट सर्जरी बंद होत्या। जी स्टँडर्ड प्रोटोकॉल होती, जी ICMR ची जी ट्रीटमेंट गाईडलाईन्स होती त्याच्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे। आम्ही याच्यासाठी आज SP-ना जाऊन भेटणार आहे आणि आमच्यावरती जे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावे अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहे। आम्ही 15-20 दिवसात याच्यावरती जर काही ऍक्शन नाही झाली तर आम्ही बेमुदत बंद पाळणार।